कोकणी आशिष. आज आम्ही रिटर्न जर्नी आमची स्टार्ट होते. आता सध्या मी गावाला माझ्या घरातच आहे अजून. इथे गाडी आता जस्ट कॉल स्टार्ट करून बंद केली. तर आता आम्ही सगळे जेवढे पण आलो होतो तेवढे सगळे निघणार आहेत. 2 4 व्हीलर आहेत. मी एकटा सोलो बाईकवर आहे कारण मी पहिले आलो होतो. आता आम्ही इकडनं रिटर्न जर्नीला निघणार आहे कारण आमची थोडीशी काल पार्टी वगैरे होती. तिथे चिकन भात वगैरे होतं ते उरलं आहे. ते टोप आता आम्हाला नेऊन पुढे सावर्ड्यामध्ये आम्हाला पोच करायचे. स्वतः ते देऊन तिकडे नाश्ता करून आम्ही पुढची जर्नी स्टार्ट करू. निघायची वेळ आलेली आहे. तर वरती आमची ज्या दादाकडे मी थांबलेलो ना तिकडे आता चहा पिऊन आम्ही वरती मित्राच्या घरी जाणार. कारण आमचे ते टोप्स वगैरे द्यायचे मग अशी बोललो तसं. तर ते देऊन आम्ही मग तिकडनं आमच्या मुंबईच्या प्रवासाला सुरुवात करू. तर जस्ट चहा आणि बिस्किट खाल्लं मी वहिनींकडे आमच्या वरती दादाकडे. तिथून आता निघालो आहे वरती आमच्या निलेश मित्राकडे. रस्ता आता चांगले झालेत पण थोडंसं केअरफुली चालवायला लागते. त्याच्यामुळे थोडं आम्ही लवकर निघतोय कारण माझा भाऊ आहे निखिल, त्याला कामावर पोचायचं आहे लवकर 6 वाजेपर्यंत. सो त्या हिशोबाने आम्ही सगळे लवकर निघालो आहे. आता बघू आमचा प्रवास कसा होतोय. पुढे रस्त्यात भेटूच आपण. माझ्या मित्राच्या घरात आलो आहे. समोर माझा मित्र बघू शकता निलेश. तर इकडनं अजून हे सगळे आळशी आहेत 1 नंबरचे. तर कालचा आमचा कचरा बघू शकता सगळ्यांचा. तर कचरा आटोपलाय बिचाऱ्या भावाने आमच्या. 2 जे चांगले आहेत. तर इकडनं आम्ही निघतो. अजून एक गाडी यायची बाकी आहे. ती आली का आम्ही मग आमच्या पुढे प्रवासाला निघू. तर आता दोन्ही गाड्या आल्यात, रेडी झालो सगळे. आम्ही फुल टाईमपास केला आहे. अर्धा 1 तास फुल टाईमपास केलं आहे. कालच्या गप्पा परत रंगल्या होत्या यांच्या. तर आता फायनली निघालो आहे आम्ही. आमचा एक दादा आहे, त्याने भाकऱ्या करायला सांगितलेल्या वहिनीला. त्याने आता 15-20 भाकऱ्या दिल्यात आम्हाला. पुढे जाऊ मध्ये रस्त्यात मग कुठेतरी मस्तपैकी काहीतरी घेऊन भाकऱ्या वगैरे खाऊ आम्ही. आता सध्या तरी नाश्ता करायची कोणाची इच्छा दिसत नाही आहे. एक ग्रुप फोटोची तयारी चालू आहे. सगळे प्रिपेअर होत आहेत. तर मला सगळं रेनकोट हेल्मेट काढावं लागणार आहे कारण हे सगळे रेडीमध्ये आहेत. कारण 4 लेनमधनं जाणार आहेत ना. आता शिकवलं आहे आम्ही. या वॅगनरमध्ये दोन्ही पण मुली आहेत. कधीपासून असे टाटा वगैरे करतायत. एक गाडी आमची पुढे गेली, एक मागे राहिलं आहे. आता ते काय होतं मेडिकलमध्ये काम होतं म्हणून थांबलेला. आता जस्ट मी चिपळूण सिटीमध्ये एंट्री करतो आहे आमच्या. इथून ते लोक CNG भरायला थांबतील, मी पेट्रोल भरायला थांबेन. कारण पेट्रोल पण ऑलमोस्ट माझं आता एमटी व्हायला आलं. इथं आता फ्युअल गेज नाही आहे पण रिझर्व असल्यामुळे हे 2016-2016चं मॉडेल आहे. 10 वर्ष झाली आहेत माझ्या बुलेटला. त्याच्यामुळे हिला फ्युअल गेज नाही आहे. फक्त तुम्हाला रिझर्व लागली तर पेट्रोल टाकायचं आहे. पेट्रोल पण हिला रिझर्व पण 2.5 लिटरचं आहे. तर त्याच्यामुळे काय टेन्शन येत नाही. काल परवापासून जरा भरपूर पाऊस पडला आहे. तर बघूया सवतसडा या धबधब्याला आपल्या किती पाणी वाढलं आहे. बऱ्यापैकी वाढलं आहे. तुम्हाला दिसू शकते बऱ्यापैकी पाणी वाढलेलं आहे इथे. आता खरी तिथे जाण्यामध्ये आणि एन्जॉय करण्यामध्ये मजा वेगळी. आता भरपूर तिथे गाड्या थांबल्या असतील कारण आज विकेंड आहे, आज रविवार आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी गाड्या तिथे आता थांबल्या असतील आणि फुल ते यंगस्टर मुलं सगळे एन्जॉय करत असतील आता तो स्पॉट. भरपूर टुरिस्ट येतात आपले. बाहेरून पण येतात. भरपूर टुरिस्ट येतात. गाड्या लागल्यात तुम्ही बघताय. भरपूर टुरिस्ट आलेले आहेत. फुल एन्जॉय करतायत. फक्त जोरात पाऊस चालू आहे. आणि आता सध्या त्या समोरच्या गाडीमध्ये आमचे सगळे बंधू चाललेत. मी एकटा बाईकवर दिसतो आणि हे सगळ्या गाडीमध्ये बसलेत. यांना लाजा वाटायला पाहिजे. लाजा हे गाडीत फिरताय, मला बाईकवर टाकलाय. हो शॉक वाली चीज आहे. तर जस्ट आम्ही
कशेडी बोगदा सोडला आहे. तर इथे जेवणाचा ॲक्च्युली दादानी भाकऱ्या आणलेल्या. त्याचा विचार चालू आहे जेवायला कुठेतरी थांबायचा. आता बघूया कुठे थांबतायत. एक गाडी पुढे जाऊन थांबले का गेले पुढे कंटिन्यू केले माहिती नाही. तो आता बघूया कुठे जेवायला थांबायचं. पूर्ण ढग एकदम डोंगराला एकदम चिटकलेत झालेत पूर्ण. सगळे ढग असे खाली 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 असं वाटतं आपण आता हात लावून त्यांना टच करू शकतो अशी सध्याची सिच्युएशन आहे. पण मस्त निसर्ग एकदम हिरवगार करून टाकलेला आहे पावसाने. पण चांगलाच आम्हाला पाऊस आता भेटला. मागे भरपूर पाऊस होता म्हणजे अक्षरशः कानफडत मारतात ना एखाद्याच्या तसे चटके बसत होते पावसाचे. पालीफाटा क्रॉस केला आहे. ऑलमोस्ट मी वडकळजवळ आलो आहे. रोड काय सांगायचं, रोड मस्तच आहे. क्लायमेट एवढं सुंदर झालं आहे ना का गाडी 2 मिनटंसुद्धा थांबवायची इच्छा होत नाही आहे. हे वडगाची सगळी MIDC आली, ही सगळी इंडस्ट्री आहे मोठी वडगाव नाक्याला. त्यांना तरी 1-1.5-2 तास तरी लागतील मला आता घरी ठाण्याला पोचायला. थोडासा ॲक्सिडेंट झालेला दिसतोय. हे थोडं ट्रॅफिक झाली की असंच होतं, एकमेकाला मागणं टच करायचं वगैरे. इथे पूर्ण या सिच्युएशनला फुल ट्रॅफिक होती. अननेसेसरी ट्रॅफिक होती. काय ट्रॅफिकला त्या अर्थच नव्हता. सो त्याच्यामुळे थोडं फास्ट फॉरवर्डमध्ये पळवले आहेत. भरपूर वेळ गेला, खूप टाईमपास झाला आमचा आज. तर किती वाजले, 7 वाजलेत ऑलमोस्ट. पहिल्यांदा मला एवढा वेळ लागला आहे. तर मला कधी एवढा वेळ लागत नाही बाईकने. मॅक्स 5-5:30-6 तासामध्ये मी घरी पोचतो चिपळूणला माझ्या. चिपळूण ते ठाणे आज पहिल्यांदा एवढा वेळ लागला. सकाळी 11:30ला निघालो आम्ही. सगळे मित्र आहेत सोबत, त्यांच्यामुळे फुल टाईमपास झाला आहे. आणि नेमकी आता इथे करणाऱ्याला ट्रॅफिक भेटले. काहीतरी ॲक्सिडेंट झाला आहे कारण हा थोडा उतार आहेच डेंजरस. आणि इकडे होतात ॲक्सिडेंट वगैरे. तो तसंच काहीसं दिसतं आहे मला इथे आता. सगळा अंदर दिसत असेल. सगळी फ्लॅश जो लाईट येतोय माझ्या चेहऱ्यावर तो मागच्या गाड्यांचा आहे. आता थोडंसं रेस्ट करून थांबलो आहे. कंटाळा आला ट्रॅफिकचा भरपूर डॉच करत आत्ताची तुर्ब्याला, अजून तुर्ब्याची ट्रॅफिक पण बाकी आहे. आता तुम्हाला डायरेक्ट घरीच भेटतो कारण कंटाळलं खूप ट्रॅफिकमध्ये गाडी चालू. नमस्कार मंडळी. सकाळपासून गाडी चालवून थकलो होतो. मी तुम्हाला बोललो घरी गेल्यावर ते फ्रेश होऊनच भेटतो. आंघोळ बिंघोळ केले, मस्तपैकी गरम पाण्याने थकवा काढला आहे सगळा. त्यावरती आई जेवण बनवते. जेवण झालं मस्त झोपायचा, आराम करायचा, रेस्ट करायचा. आणि बॉडी पूर्ण दुखते माझी कारण पाऊस पण भरपूर होता भर रस्त्यात. आता पण पाऊस चालू आहे जोरात. ऐकायला येत असेल तर तुम्हाला आवाज. सो आता झोपतो, आराम करतो. बाकी व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. चॅनलला आपला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.